भारतीय रेल्वे, मेट्रो आणि हाय स्पीड ट्रेन म्हणजे आपल्या देशाच्या रक्तवाहिन्या. रोज धावणाऱ्या अशा या रेल्वेला थकून चालत नाही, अडून चालत नाही आणि उशीर करूनही चालत नाही. तिला सातत्याने योग्य मेंटेन ठेवावं लागतं, तरच देशाची आर्थिक प्रगती होणार. अशा रेल्वेच्या अचूकतेसाठी, मेंटेनन्ससाठी तशाच प्रकारची अवजड यंत्रणा लागते आणि हीच यंत्रणा तयार करण्याचं काम निलेश दीक्षित यांची रेनमॅक ही कंपनी करते. मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर सुरुवातीला अल्प भांडवलामध्ये मेंटेनन्स, रिपेअर, रिकंडिशनिंग या कामातून निलेश सरांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. यावेळेस भारतीय रेल्वे बरोबर अनेक वर्ष काम करून तिथे आपली विश्वासार्हता निर्माण केली आणि लवकरच युरोपियन कंपनीच्या सहकार्याने रेल्वेचा मेंटेनन्स करणारी भारतातील एक महत्त्वाची कंपनी म्हणून रेनमॅक नावारूपाला आली. अचूकता आणि काटेकोर मेंटेनन्स याकरता यातली बरीचशी उपकरणं आधी युरोपातच तयार व्हायची, परंतु सरांनी ठरवलं की ही उपकरणं भारतातच बनवायची. 2017 मध्ये आलेल्या मेक इन इंडिया या पॉलिसीचा लाभ घेत सरांनी या उपकरणांची भारतात निर्मिती केली आणि आपल्या देशाचे परदेशात जाणारे हजारो कोटी रुपये वाचवले. रेल्वेसाठी अशा प्रकारची मेंटेनन्स उपकरणं बनवणारी रेनमॅक ही पहिली कंपनी आहे. या उद्योग प्रवासामध्ये निलेशजींना अनेक पुरस्कार मिळाले. यामध्ये मानाचा रेल अॅनालिस्ट पुरस्कार, बेस्ट पार्टनर अवॉर्ड आणि दुबईतील बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड असे नामांकित पुरस्कार आहेत. आपल्या कंपनीच्या उद्योग विस्ताराबरोबरच तरुणांना उद्योगाकडे वळवण्याचं काम निलेश सर करतायत. जो पॅशनेट बिझनेसमॅन आहे त्याच्या समोर कुठल्याही प्रकारचे जरी प्रॉब्लेम आले, थोडा वेळ लागतो पण मिळतो, असा कुठलाच प्रॉब्लेम नाही की आपण सॉल्व्ह नाही करू शकत, असं हे मी तरी अनुभवलेलं आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या संधीचं सोनं करत आपल्या कल्पकतेने देशाला फायदा करून देणारे निलेश दीक्षित आजचे आपले उद्यम कौस्तुभ.